दिवसाची सुरुवात आज एकदम वेगळीच झाली. म्हणजे अंगणे धुवेल, तुमने धुवेल, मग अवतार तुम्ही पाहू शकता. सकाळी सकाळी उठ्ठाबरोबर जळगाव खान्देशच्या लोणी गावावरून हे एवढे जण मला भेटायला आले. म्हणजे हे चालले होते शेगावले. हे आपल्या गावावरून जात असताना येले रोडवर सुपळा दिसला आणि सुपळा डायरेक्ट येले घरी घेऊन आला. सुपळाले म्हटलं आता आला सकाळी सकाळी, थांब आपल्याला एक काम आहे. आता आपल्याला माळेगाव जाणं आहे. आणि माळेगावला आपल्याला कशाला जाणं आहे हे ह्या आहेत आपल्या घराच्या खिडक्या. तर मिस्त्रीने आपल्याला सांगितलं होतं की बा याले लोखंडी ग्रिल लागेल, तर ते ग्रिल तू लवकरात लवकर बनवून घे. ऑर्डर दिल्यावर ते 3-4 दिवस बनवायला लागते. 3-4 दिवसाअगोदर या खिडकीची ग्रिल बनवायची ऑर्डर दिली होती मी. तर त्याचा मला कॉल आला की बा तुमच्या ग्रिल रेडी व्हायला लवकरात लवकर घेऊन जा. पण आज मिस्त्री आपलं वरचं बांधकाम करायसाठी बी येणार आहे. हे अशा एवढ्यालाच मुंडाला म्हणजे कंबर बांधकाम हे आजूबाजूला पुऱ्या भीती घेणार आहे. तर विटा आणण्यासाठी आपल्याला वसाडीला बी जायचं आहे. तिकडून 2-1 हजार वीट बी घेऊन यायची आहे. पहिले आपल्याला आता माळेगाव जाणं आहे. माळेगावहून ते आपल्या लोखंडी ग्रिल वगैरे घेऊन येऊ. तटून वसाडीला जाऊ, वसाडीहून विटा वगैरे घेऊन येऊ. तर दिवसाची सुरुवात अशी झाली आपली कामानं. आता आम्ही माळेगावात आलो, पण आम्हाला ते वेल्डिंगचं दुकान काही दिसून नाही राहिलं. आता गावातल्या लोकांना सांगलं की गावाच्या बाहेर जा, इकडे महाकाल नगरचं बोर्ड लागेल आहे, तिकडे ते वेल्डिंगचं दुकान तुम्हाला दिसून जाईल. हे आलो आम्ही वेल्डिंगच्या दुकानावर. आता आधी आपल्या ग्रिल पाहू कोणत्या ह्याच आहेत वाटते. वजन करून द्यायचं सांगलं. कोणत्यात ते? त्या खालच्या प्रायमर मारेल. हा ते एक ग्रिल आणि ते हे आहेत आपल्या 2 ग्रिल आणि एक हे व्हेंटिलेशन वर लावायसाठी. व्हेंटिलेशन म्हणतात नाही की व्हेंटिलेशन काय म्हणतात, व्हेंटिलेटर. पहिल्या काट्यावर आता त्याचं वजन करणं आहे. आपल्या 2 लोखंडी ग्रिल आपण बाजूला काढल्या वजन करून. हे भरली 26 किलोची, हे भरली 21 किलोची आणि ते भरलं 4 किलोचं. म्हणजे असं टोटल 51 किलोचं लोखंड झालं आपलं. आणि हे एवढं लोखंड आता आपल्याला या गाडीवर न्यायचं आहे. लॉर्ड स्प्लेंडर. ते नाही ना, हे स्क्रॅच पडतील ना सुपाडी. मग आता कसं काय नाही हां तसं उलटं लटको बा जमीन जाते ना. एक तर त्यातल्या त्यात सुपळाची डिझेलची कॅन. आता इकडून ग्रिल लटकवली एक. आणि आता ह्या 2 मंदात नाही आहेत. फक्त ग्रिल मा मोडल्यात नाही गेले काय सांगा. पहिले बुड्यान मोडला पडेल. आता 2 ग्रिल आणि एक हे विशिक खिडकी. आता हे सगळं आम्हाला एका गाडीवर नेणार. सुपळासाठी पोरकी पाहायला जाणार आहे मग दुपारून. पुरं मोकळं काम झालं रे वा. रस्त्यानं कसं आणला आमचं आम्हाला माहिती. आता ह्या ग्रिल आपण घरी आणून टाकल्या, पण मिस्त्रीचा आता वेळेवर फोन आला की आम्ही आज येत नाही, आम्ही उद्या येऊ म्हणतात. पण तरी बी आता आपल्याला विटा तर आणणंच पडतील. आता विटा आणण्यासाठी मी वसाडी जातो. चालणार आहे भाऊ? अरे घ्या. आता हे डिझेलची कॅन बी आहे. पहिले याला डिझेल आणून देणार. पहिले डिझेल आणून देणार, मग वसाडीला जाणं विटा आणण्यासाठी. चाललो होतो मस्त विटा आणायला. आता माहीत पडलं की सिलेंडर संपला. आता पहिले सिलेंडर आणून देणार. अरे आता हे सिलेंडर आणणं आहे भरून. पहिले कसे कामं असतात ना म्हणजे अचानकच येतात सगळे कामं. एवढं तरी बरं की सिलेंडर गावातच भेटते. अरे राहू दे ना अडीच. अरे रिकामं सिलेंडर तर आणलं, पण आता अडी नवीन भरेल नाही आहे. ते दुपारून भेटेन किंवा उद्या भेटेन. काय 2च रुपये नाही बा, खाय तूच. पण जाऊ द्या, पहिले आपण डिझेल घेऊन येऊन मग इटा घेऊन येऊ. आता डिझेल घ्यायसाठी आम्ही पेट्रोल पंपावर आलो. पाहतो आता आधी घासलेट काय लिटर आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? दुपारनं 1000 रुपये देतो. 1000 रुपये उधारीत टाकलं. सुपळाच्या नावावर लिहून ठेवा. डिझेल आणून सुपळाला दिलं. अजून वापिस त्याच्या ट्रॅक्टरजवळ सोडून आता गडी रोटर मारीन मस्त दिवसभर. आणि मी चाललो आता विटा आणायला. मी आलो आता वसाडीच्या वीट भट्ट्यावर. शिवशक्ती वीट उत्पादक वसाडी भट्ट्यावर तर आलो आपण. पण आता आधी टाली हजर नाही आहे. टाली येतात लोक आपल्याला वाट पाय नाही. आणि ते हातोहात टाली भरून आपण घरी घेऊन जाऊ. हे असं रचत असतात काय. हे इकडे विटायची रचाई चालू आहे. आता मी तर पहिल्यांदा पाहू राहिलो बा. मी याच्या अगोदर पाहायलाच नव्हतं. आपल्याला विटा नेण्यासाठी पाहिजे ट्रॅक्टर. आणि ट्रॅक्टर तर काही आता सध्या हजर नाही आहे. ट्रॅक्टर इन जरा भऱ्यानं तोपर्यंत आपल्याला काम काही नाही आहे. तर मग आता मी वीट भट्टा फक्त पाहू राहिलो. काऊन की मी याच्या अगोदर पाहिलं नाही आहे. पहिल्यांदाच पाहू राहिलो. त्याच्यानं आता पूर्ण एकदम निरीक्षण करून घेतो बारीक. या ठिकाणी सगळ्याच विटा भेटतात. जसं की साधी वीट, टेबल वीट, मिनी टेबल. ते एकदम ह्या ताज्या विटा काढणं चालू आहे. आपण यातल्याच इटा नेऊ. काऊन की मला हे क्वालिटीला आवडली. याची फिनिशिंग बी चांगली आहे. ह्या ज्या इटा आहेत ह्या इकडे मशीननं बनवायला आहे ना. या मशीननं बनवलेली इटाची एकदा फिनिशिंग पहा किती खतरनाक आहे. ही इकडे विटा बनवायची मशीन आहे. अगोदर ते थापून विटा बनवत जात. आता डायरेक्ट हे मशीनच बनवते. पण आता आलं भाऊ ट्रॅक्टर. आता या टालीमध्ये आपल्याला विटा भरणं आहे. हे पुरी टेबल इटीची थप्पी आहे ना. आता यातल्या 2000 इटा आपल्याला टालीत भरून घरी न्यायच्या आहेत. तिची इटा भरायची स्पीड पहा एकदा किती खतरनाक आहे. 2-2, 3-3, कधी 4-4 विटा फेकतात ते डायरेक्ट. पण हे भरली इकडे आपली टाली. आता आपल्याला घराकडेच निघणं आहे. चला आपला ट्रॅक्टर तर धकलं पुढे. आता आपण बी जाऊ. एवढा मोठा वीट भट्टा आहे की आमची स्प्लेंडर हरपली दिसून नाही राहिली. आता
पाहतो आम्ही इकडून तिकडून जरा चक्कर मारतो, गोल फिरून येतो. मलाच याद नाही मी ना आपली स्प्लेंडर कुठे लावते ते तरी आहे. दिसली याचा नंबर घेऊन घेतो मी आता, कारण की इटाईची टाली हेच आणून राहिले आपल्या घरी. आता येले टाईम आहे, आपण पुढे जाऊ. येले टाईम आहे अजून याले. हे बा फक्त मले चाट नका मार बरं, आपलं अर्जंट आहे. बा दिवस निघला की मामागे कामं लागून जातात. आजचा दिवस कसा गेला मलाही समजलं नाही. 12:30 वाजले, अर्धा दिवस तर मग असाच चालला गेला. आता घरी जाणं, आंघोळ करणं, जेवण करणं, म्हणजे 1-1.5 मला घरीच असतात. त्याच्या बाद आपली टाली येईन हे इटायची, ते टाली खाली करणं. आता शेजारचे बी तुम्हाला माहिती आहे कसे आहेत, तरी 1000च राहणं पडते मला. आता ते टाली खाली करणं, मग त्याच्या बाद मध्ये मला नांदुरा जाणं. चला ते काय होते पुढे पाहू आता व्हिडिओमध्ये. अजून मी घरी आलो, पण आपलं ट्रॅक्टर काही अजून आलं नाही. ट्रॅक्टर आले अजून अर्धा 1 घंटा टाईम आहे. तोपर्यंत आपण आता आंघोळ करू, जेवण करू आणि मोबाईल लावून देतो तोपर्यंत चार्जिंगले. म्हणजे कसं दोन्ही कामं एकाच टाइमले होऊन जातात. A few moments later. हे आपलं विटेचा ट्रॅक्टर आला. तर ह्या विटा आपल्याला या भीतीच्या जवळ अशा रचना आहेत. फायनली उद्यापासून या घराचं प्लास्टर चालू होणार आहे. हे इकडे इलेक्ट्रिक फिटिंग वगैरे सगळं होईल आहे. आता हे ग्रिल लावून देतील ते उद्या येता बरोबर. आज तर काही आलेच नाही मिस्त्री, ते आता उद्या येतील. हे ग्रिल लावतील आणि प्लास्टर चालू करून देतील. कुठे चालला रे तू? कशाले? भाजीपाला आणायला. शिव, मम्मी, अंकुबाई ते आता नांदुरा चालले आणि मला बी नांदुरा जायचं आहे. पण पाहू आता हे विटा वगैरे उतरल्यावर मग जाऊ. आता जवळपास 2-2:30 वाजू राहिले. आता हे खाली झाली ट्रॉली आणि या बारीनं इटाही जरा शिल्लक आल्या, कारण की मी स्वतः गेलो होतो इटा आणायला. विटा तर आल्या, आता राहिला फक्त सिमेंट आणि रेत. जेवण करून आंघोळ करायला मला 3 वाजले. आजचा दिवस आपला असाच गेला. आता राहिला काय, आता विटा तर आल्या, आता राहिला फक्त आपला सिमेंट आणि रेती. तर आपण नांदुरा चाललो. नांदुऱ्याहून येताना आपण तिकडून सिमेंट घेऊन येऊ. मला बँकेत बी जरा असं काम आहे आणि आता राहिली फक्त रेती. तर रेतीवाल्याला बी मी आताच फोन लावून देतो की रेती बी आजच घेऊन. आता चाललो आपण नांदुऱ्यात तर मला लय काम आहे. पहिले बँकेत जाणं आहे, बँकेचंही जरा असं काम आहे. त्याच्या बादमध्ये एका मोबाईल शॉपीवाल्याचं प्रमोशन बी करणं आहे. काय एक झालं की एक काम चालूच राहते आणि तिकडून येताना सिमेंट आणणं आहे. आज आपल्या डोक्याला झेंडू बॉम्ब लागणार आहे, कारण की मी आलो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. 2016 पासून मी ना या बँकेमध्ये पायच टाकेल नव्हता, आता टाकला. ते बी काऊन टाकला, मग फोनपे बंद झाला म्हणून टाकला, नाही तर अजून बी टाकत नव्हतो. बँकेमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हते म्हणून आपण जास्त व्हिडिओ काही काढले नाही. पण फायनली आपलं काम अर्धवट झालं. सगळेच कामं आपले अर्धवटच होतात, हे बी अर्धवटच झालं. पण आपल्यासाठी एक दुःखद बातमी आहे की बा आपल्याला आतापासून ITR भरणं पडेल, म्हणजे टॅक्स भरणं पडेल, जो की आज लोक आपण भरत नव्हतो. आपले ट्रान्झॅक्शन जास्त झाले म्हणून SBIनं डायरेक्ट आपलं अकाउंटच ब्लॉक केलं होतं. पण केलं आपण ते कसं तरी चालू. पण आता ITR भरणं पडेल नक्कीच. मेन म्हणजे बँकेमध्ये मग मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हतं. मित्राले सांगलं मी ना रिचार्ज मारायचं, कारण की मग फोनपे बंद होतं. अरे राम राम. हो पाटील, रेफरन्स कोड दिला. तिचे येणं होते मग ते करू शकतात. तेनं केलं ना चालू, पण तरी बी आपली UPI ID डिॲक्टिवेट आहे ना. नाही ना ते नाही. चला बँकेचं काम तर झालं. आता आपल्याला एका प्रमोशनसाठी जायचं आहे. एक मोबाईल शॉपी आहे नांदुऱ्यातली, तिचं प्रमोशन करणं आहे. 2 hours later. ते मोबाईलच्या दुकानचं प्रमोशन अटपायला आपल्याला रातच झाली. शेवटी आता सगळं काही अटपून मी आपल्या दुकानावर आलो. भीक मागून राहिला हा. भीक आता माझ्याजवळ पहिलेच एवढे पैसे आहे, माझे अकाउंट ब्लॉक होऊन राहिले. भीक मागू QR दाखवू या ना. भीक मागली अडी लोकायले. हा QR दाखवते, हा चालत्या फिरत्या लोकायले, म्हणते मला पैसे पाठवा. कोई तरीका है भीख मांगने का? काय शांताबाई मजेत? मजेत आहे का शांताबाई? काहून टेन्शन मध्ये थोडं. हा ना, माहित आहे ना मला. ते समजलं बा, ते माहित पडलं बा मला. ते तुझ्या लग्न नाही उरायला म्हणता. चला रे बाई, येतो आम्ही. काय नाही आले पाहिजे वापस. हा कुठं काय संभाजीनगर चालले म्हणतात. आपले किती कामं असले तरी दुकानावर एकदा भेट द्यास लागते. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट असते भेट देणं म्हटलं म्हणजे. सगळे कामं आटपायले मला रातचे 8 वाजले ना. आता रातच्या 8 वाजता मी चाललो घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यात लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.